Here's someone, and he pays the price. नमस्कार मंडळी, आपल्या आवडत्या मराठी कट्टा या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण भारतीय क्रिकेटमधील एक उगवता तारा, आपल्या महाराष्ट्राचा अभिमान ऋतुराज गायकवाड याच्या जीवनाचा प्रवास जाणून घेणार आहोत. हा तरुण फलंदाज आपल्या दमदार कामगिरीने क्रिकेट विश्वात स्वतःची ओळख निर्माण करत आहे. चला तर मग ऋतुराज गायकवाडचा संघर्षमय प्रवासापासून त्याच्या यशस्वी क्षणापर्यंतचा रोमांचक प्रवास जाणून घेऊया. ऋतुराज गायकवाड याचा जन्म 31 जानेवारी 1997 मध्ये झाला. त्याचे वडील दशरथ गायकवाड हे संरक्षण संशोधन विकास संस्थेचे कर्मचारी होते, तर त्याची आई सविता गायकवाड नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत. तो मूळचा पुणे या जिल्ह्यामधील सासवड भागातील पारगाव मेमवणी या गावचा आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ शाळेत झाले. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. ऋतुराजने वयाच्या 13व्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिलीप वेंगसरकर अकॅडमी पिंपरी चिंचवड पुणे येथील थेरगाव येथे प्रवेश घेतला. 2010च्या कॅन्डस ट्रॉफीमध्ये त्याने मुंबईच्या MIG क्रिकेट क्लब विरुद्ध वेंगसरकर अकॅडमीसाठी 71 चेंडूमध्ये 63 धावा केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याच्या अकॅडमीमध्ये MIG क्रिकेट क्लबचा कॅन्डस क्रिकेट मैदानावर 7 गडी राखून पराभव केला. तसेच त्यानंतर 2015च्या महाराष्ट्र निमंत्रण स्पर्धेत त्याने त्याचा सहकारी विनयसह 522 धावांच्या भागीदारीत एका सामन्यात 300 धावा ठोकल्या. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि 6 ऑक्टोबर 2016-17 रोजी रणजी करंडक स्पर्धेत त्याने महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2 फेब्रुवारी 2017 रोजी 2016-17 आंतरराज्यीय T20 स्पर्धेत त्याने महाराष्ट्रासाठी पदार्पण केले. 2019 रोजी ट्रॉफी हंगामात त्याने पहिल्या डावात 119 चेंडूमध्ये 108 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 170 चेंडूमध्ये 76 धावा केल्या. महाराष्ट्र क्रिकेट संघ विरुद्ध छत्तीसगड आणि सलामी करताना या सामन्यात तो सामनावीर ठरला. त्याने 25 फेब्रुवारी 2017 रोजी 2016-17 विजय हजारे करंडक स्पर्धेत महाराष्ट्रासाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. या स्पर्धेत त्याने 7 सामन्यात 63.42च्या सरासरीने 444 धावा केल्या. त्यानंतर त्याने 3 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले. 2016-17 विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यानंतर डिसेंबर 2018मध्ये इमर्जिंग टीम आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाने त्याची निवड करण्यात आली. 2019च्या मांडले ट्रॉफीमध्ये त्याने 4 सामन्यात 4 शतकेही झळकावली. त्यानंतर 2018च्या IPL लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग्स या बलाढ्य संघाने त्याला 20 लाख या बेस प्राईजमध्ये खरेदी केली. सुरुवातीला काही मॅचेसमध्ये त्याला संघात स्थान मिळाले नाही, पण तिथून पुढे त्याला स्थान जेव्हा मिळाले त्याने त्या संधीचे सोने करून दाखवले व CSKला आपल्या फलंदाजीने प्रभावित करण्यास भाग पडले. त्यानंतर 2021च्या हंगामात ऋतुराजने सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप मिळवली. त्याने अनेक महत्त्वाच्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले आणि CSKला चौथ्यांदा IPL विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिकाही बजावली. ऋतुराजचा फलंदाजीचा शैलीदार आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण दृष्टिकोन त्याला इतर फलंदाजांपेक्षा वेगळं करतो. तो पॉवर प्लेमध्ये शॉट्स खेळण्यात तरबेज आहे आणि डावाला स्थिरताही प्रदान करतो. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना ऋतुराजने खेळपट्टीवर स्वतःला प्रगल्भ फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे. त्याचे क्षेत्ररक्षण कौशल्य आणि मैदानावरील शांतता संघाला खूप फायदेशीर ठरते. त्याची IPLमधील कामगिरी पाहून भारतीय निवड समितीला टीम इंडियामध्ये निवड करण्याची भाग पाडले. त्यामुळे जून 2021मध्ये ऋतुराज गायकवाडला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि T20 आंतरराष्ट्रीय संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याने 28 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या भारताकडून T20मध्ये पदार्पण केले. तिथेही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय संघांकडून खेळताना त्याने अनेक महत्त्वाच्या खेळीत योगदान दिले आहे. वयाच्या 27व्या वर्षी ऋतुराजकडे अजून बरेच वर्षे क्रिकेट खेळण्याची संधी आहे आणि जर त्याने याच प्रकारे प्रगती केली तर तो लवकरच जगातील क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये स्थान मिळवेल. मराठी क्रिकेट प्रेमींसाठी ऋतुराज गायकवाड हा अभिमानाचा विषय आहे आणि तो नक्कीच भारताच्या क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षराने लिहिल याची खात्री आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी आणखी काही भन्नाट माहिती घेऊन येऊ. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. धन्यवाद.